गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी आता कोंडव्याला आहो बघा, आणि सकाळचे वाजले 4:30 वाजले. आता मी ड्रॉप केला जस्ट, आणि आता इथून निघालो सरळ घरला. झोप पण लय आली बघा. आता CNG पंपाच्या समोर निघालो. अजून पूर्ण अंधारकीड आहे बघा. चायचे वगैरे दुकान चालू आहेत, बाकी सगळं बंद आहे बघा. पूर्ण या साईडला बघा, या साईडला बघा, काय तर दिसते का? पूर्ण अंधारकीड आहे बघा. तर काय तुम्हाला तर माहीतच असेल, हे मोठा डेलीचाच रोड आहे. हे बघा, आता बघा इथं चौकात आलो बघा. कंटेनर किती मोठा आहे बघा. ते नाही का, मी राईट मारून निघालो बघा. आता म्हणजे आता मी खडी मशीन चौकात खडी मशीन चौकातून राईट मारलं. राईट मारून सरळ चाललो. तर बघा या साईडला बघा, काय तर दिसते का? पूर्ण म्हणजे इकडे काय हे नाही बघा, पूर्ण पडीत आहे बघा. पूर्ण म्हणजे प्लॉट आहे तर बघा. बिल्डिंग वगैरे काहीच नाही या साईडला. या साईडला वगैरे म्हटलं समोर आहे बघा. पूर्ण पडीत आहे बघा, अंधार कीट आहे पण इकडं. तर मी आलो आता इस्कॉन मंदिरापाशी. तर आज थंडी जर भरपूर आहे बघा, थंडी लय वाजते बघा. इस्कॉन मंदिरापाशी आलो बघा. हे जे नवीन रोड झालेला आहे, तुम्हाला सांगितलं असेल मी. त्या रोडनं आपण कोंडव्याला जातो. मी परत त्या रोडनं कोंडव्याला जातो, आणि या रोडनं इकडे कात्रज साईडला जाते बघा. 2 रोड आहेत. पलीकडला एक दिसतोय तो, आणि हे एक तिकडून कोंडव्या वगैरे, इकडून कात्रज. ते समोरचा जे चौक दिसतो ना, ते कात्रज चौक आहे बघा. पूर्ण असं चढ आहे बघा. नाईटला व्ह्यू कसं दिसते बघा, किती भारी असं व्ह्यू दिसते बघा. इथं बस स्टॉप आहे, PMTचा बस स्टॉप आहे इथं कात्रज चौकातलं. हे PMT बस स्टॉप आहे. इथून तुम्ही कुठं पण जाऊ शकता PMT मध्ये बसून. तर तुम्हाला इथं बस स्टॉप लागेल बघा कात्रजचं. या साईडला लेफ्ट घेऊन आता सरळ आंबेगावला जाते बघा. आता हे जे रोड आहे ना, जे पूर्ण सरळ आंबेगावला जाते. आता इकडे जे राईट साईडला आहे वंडर सिटी आहे, आणि CNG पंप पण आहे या साईडला. इथून सरळ गेल्यावर CNG पंप लागते समोरच्या चौकामध्ये. इथून सरळ जायचं 1 किलोमीटर गेलं ना, CNG पंप लागते तिथं. पोलीस चौकी आहे त्रिमूर्ती चौकातली. दत्तनगर चौक आलं बघा. आता बघा, हे दत्तनगरचा ब्रिज आहे बघा. हे दत्तनगर चौक आहे इथलं. या साईडच्या गाड्या लावून येतात बघा इथल्या. हे जे माणसं उभे राहिलेत ना, हे दत्तनगरचा बस स्टॉप आहे. जर तुम्हाला या रोडनं जर जायचं असेल बघा, वडगाव जायचं असेल, तर या रोडनं वडगाव पण जाऊ शकतो. वडगाव येते इथून 4 किलोमीटर येते. आणि त्यानंतर साताराला पण जाऊ शकता, आणि सातारा, मुंबई, बेंगलूर पण जाऊ शकता या रोडनं. बेंगलूर येते 832 किलोमीटर, आणि मुंबई 150 किलोमीटर येते. सातारा येते इथून 102 किलोमीटर या रोडनं. सरळ जायचं, तुम्हाला कुठंच ओळायचं नाही. तर मी आलो आता आंबेगावच्या ब्रिजला. तर या साईडला बघा, लेफ्ट साईडला DMart आहे. आता बंद आहे सध्या, संध्याकाळी बघा. दिसतंय का तुम्हाला बघा? आणि या साईडला मंगल कार्यालय आहे बघा. मेन रोडून आता सर्व्हिस रोडला गाडी टाकतो लेफ्ट साईडला, आणि इथून आबेगाव कॉलेजपाशी निघतो. आता आबेगाव कॉलेजपासून आता गाडी लावतो, मग तिथं गाडी पार्क करतो. तर गाईज, मी इथं गाडी पार्किंग केली. आता इथून जातो आता घराकडे. तर इथं लावली बघा गाडी. आता पूर्ण बघा, आता पूर्ण इकडे अंधार किट आहे बघा. इकडे काय तर दिसते का बघा. तर आता गाडी लॉक करतो पहिलं बघा. पूर्ण आता आपली गाडी बघा कशी दिसते इथं. तर इथं गाडी लावली आता मी. आता इथून निघालो आता घराकडे. तर
आता इथून सकाळी उठलं की 7:30ला उठतो आणि CNG भरायला जातो. तर परत आपल्याला जायचं पिकअपला सकाळी. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सकाळी. तर बघत राहा तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सकाळी. बाय बाय. तर आता सकाळचे 8 वाजले बघा. तर मी निघालो आता CNG भरायला. आता CNG भरून येतो परत घरला. आंघोळ वगैरे करतो. आंघोळ वगैरे करून मग जातो आता कंपनीत पिकअप घेऊन. तर चला तर मग जाऊ आता CNG भरा बघा. तर मी आलो आता CNG भरायला. तर CNGला लाईन आहे बघू शकता. इथून काय दिसत नाही बघा. समोर 12-13 गाड्या आहेत अजून. तर टाइम लागते आता भरायला. तर मी तर आली थांबलो आता बघा. तर आता जो नंबर लागेल तो जाईल भरायला. आता CNG भरल्यावर सरळ घरला जाणार बघा. या साईडला इथं बघा एक डेअरी आहे बघा. तिथं दूध कात्रची डेअरी आहे या साईडला. दूध डेअरी. हे समोर एक पोलीसची चौकी आहे बघा. याच्या चौकात इथं. तर दाखवतो तुम्हाला समोर गेल्या. थांबा तर आता समोर गाड्या जाऊ द्या मग दाखवतो बघा तुम्ही. तर काही CNG वगैरे भरून झाला. आता घराकडे चाललो आता. तर घराकडे जाऊन आंघोळ वगैरे करतो. आंघोळ वगैरे करून निघतो आता गाडीवर. चला तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा तुम्ही. तर मी आंघोळ वगैरे केली. आता निघालो पिकअपला आता नरेमध्ये. आता पिकअपवर जाऊन पिकअप पॉईंटला जाऊन कस्टमरला घेतो. इथून घेऊन त्याला विमाननगरला नेऊन सोडतो. तर बघत राहा आता मी निघालो नरेमध्ये. पिकअप लोकेशनला निघालो बघा. तर आता आलो इथं स्मशानभूमी पैसे आलो बघा. तर मी आलो आता पिकअप पॉईंटला आलो. आता इथून एम्प्लॉयला कॉल करतो आणि घेऊन जातो कंपनीमध्ये विमाननगरला. तर बघत राहा तुम्ही. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता एडिटिंग वगैरे करावं लागते मोबाईलमधून त्यामुळे टाईम लागते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.